म्हणून नको त्या इच्छा मनात ठेवशील. शब्दावर माझा पूर्ण विश्वास आहे. अर्थात माझ्या मुलीला जन्म देणारी सुद्धा माझी बायकोच आहे. हे तुझे संस्कार असतील, लक्षात ठेव. तू जे संस्कार हिच्यावर दिले आहेस ते संस्कार ती आचरण करेल. आणि माझ्यावर विश्वास आहे तुझा. तुझा विश्वास तर माझ्यावर नाही, माझ्या आशीर्वादावर आहे. मी अविश्वास दाखविला नाही. असं का बोललास तू? आईचा शब्द पूर्ण होणार मला खात्री आहे. होय ना? वाईट असून सुद्धा वाईट नसल्यासारखं तुझ्यावर विश्वास का नाही? असं नाही. सरळ चालीने चालू तुम्ही देत आहात ना. बुद्धी जरी दिली तरी वापरण्यासाठी कुठलं लोक यावं लागतं. देणाऱ्याला दिलं म्हणून ते वापरता मला आलं पाहिजे ना. रोज येऊन पूजन करतो. तेव्हा पुण्यपत्रात पडेल देखून. तेव्हा पुण्य पडेल ही तुझ्या मनात शंका आहे. हे पुण्य आहे की पाप आहे? हे तुझ्या पदरात पडलंय. तू जर का ते तुझ्या पदरात पुण्य पडलंय मग संशयाचं वादळ मनात ठेवू नकोस. हिच्यावर लक्ष ठेव. जीवनाचं सार्थक हिच्यामुळं होणार आहे. हे परक्याचं झालं. हो. अगदी खरं आहे. जन्माला आलं त्याच्या 42 पुणे काउंटर होतो. तुझ्या होणार तिच्या नाही. तुला सुरुवात आहे. केवळ लक्षात ठेव. तुम्ही कुठूनही करा. शेवट आपण हीच करू. लक्षात ठेव. माझा विश्वास सुरुवात तू करतोय, शेवट तुला करायला. मी येणार नाही शेवट करायला. पृष्ठभागी आहे. तुझं सामर्थ्य जोपर्यंत माझ्या पृष्ठभागी आहे तोपर्यंत काय कुणाची हिंमत लागू. आशीर्वाद आहे. सुधाकर परब माझ्या कलेचं लोकसंगीतासाठी हे धनरूपी कुटुंबाच्या चरणी अर्पण केले. त्यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्याने लोक सुखाचा सन्मान त्यांच्या जीवनात प्राप्त होईल असा या आदिमाईचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी आहे. सदैव त्यांच्या नारायण मूर्ती आणि नारायण मूर्ती आणि शुभांगी गायकवाड प्रसाद चव्हाण या संत्रस्तांनी आमच्या संगीत साथीच्या कलेचं कौतुक करण्यासाठी हे लाखोलाचं पाणी केले. त्यांच्या वतीनं आदरपूर्वक या भूषणाचा स्वीकार करते. आम्हा चौघाही कलाकारांच्या कलागुणांचा गौरव करण्याकरता श्रीमान संजय चव्हाण यांनी लाख मुलाचं पाठ सुचले. त्यांचे तुमचे आभार रेड चिकन सेंटरचे मालक सन्मानित तुषार गोसावी यांनी माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी लाखोचं पात्र केले. तसंच श्री स्वामी समर्थ कलेक्शनचे मालक विनोद खानोलकर यांनी माझ्या कलागुणाच्या गौरव करण्यासाठी लाखोचं पात्र केले. तुम्हाला जमलेल्या तमाम प्रेक्षकांमधून गणरायावर होतं वार्षिकाचा स्वीकार त्याचप्रमाणे कैलासवासी लोकराजा सुधीरची गणितांच्या आठवणी प्रित्यर्थ सन्मानाने त्यांचे चाहते बाळा कुंभार
यांनी माझ्याकडेचा गौरवकरच लाखोचं पाठशी केलंय. कैलासवासी लोकराच्या सुधीची करी म्हणून यांच्या आत्म्याला ईश्वराने चिरशांती लावून अशी प्रार्थना करून बक्षीसदारांचा आभार पाहिजे करत असतो. तुझे नाटक हो आम्हा सर्व कलाकारांचा म्हणजे रंगमंचावर असणाऱ्या या सर्व कलाकारांचा गौरव करण्याकरता आमचे मित्र खास मानून आहे दत्ता सावंत. दत्ता सावंत यांनी 1,00,000 500 रुपयाचं पाठ दिलं. बापाने पूर्ण करायला हव्या. माझी इच्छा ती तुम्हाला सांग. बापाला शिकवायला
म्हणजे काय? काम म्हणजे काय? तू देवतत्वाला विचारतोय. ज्या देवतत्वाला म्हणे तू पाय नाही तोडून आला, लाज कशी वाटत नाही? का लाज का म्हणून वाटावी? तू ब्राह्मण कुळात जन्माला आलास हे पोटाने दुःख आहे. कारण ब्राह्मण कुळाला जन्माला येणारा हा दशानन म्हणे कलंक आहे. तू मला सांगतो उत्तर दे. कारण आज रावणाला तू दुसरं देतोय. ब्राह्मण कुळातल्याचा जन्म झाला. पण मला तुझ्या मुखात तुला कुणाला रक्षण आहे? अरे तूच म्हणाला, तू म्हणतोय. ऐक दशानन, तुझं ऐकून मी बरंच काही होतो, पण त्यातलं मला काहीच दिसत नाही. कारण तूच म्हणाला देव देवतांना मी माझा पायदळ तोडून दिलं. कुठल्या कुठल्या देवतांना पायदळ तोडून दिलं? 9 ग्रहांची पाळणी केली. या शनीच्या उरावर काय ठरणारा रावणाचा. एकटा शनिदेव म्हणजे जगातील सारे देव का? मी साऱ्या देवतांना म्हणालो की देवदेवतेला म्हणालो. देव देवता याचा अर्थ काय होतो? देव देवता याचा अर्थ काय होतोय? सारे देव आहे. फक्त शनिदेव म्हणे 9 ग्रहांना पायी तुझे. ग्रहांना पायी तोडून दिले, देवांना नव्हे. हे दशानन, मी म्हणालो लाज वाटायला हवी तुला. मी म्हणतोय या प्रत्येक शब्दाला अर्थ लक्षात ठेव. अरे ज्या ब्रह्मकुळात तुझा जन्म झाला, ज्यानं ब्रह्मकुळाला कलंकित असं कृत्य ज्यानं आपल्या जीवनात केलं, जो वासनेनं मदांध झाला, तो नंतर तू फक्त वासनेनं मरांत झालं म्हणतोय. काही एका हाताने वाढत नव्हते. माझी माता कोण याची जाणीव तुला प्रथम व्हायला हवी होती. ज्या कैकथीच्या उदरी मी जन्म घेतला, बापाचे संस्कार ब्राह्मणाचे माझ्यावर आहेत. पण बापाच्या संस्कारापेक्षा महापुरुषाचं आईच्या दुधाचा रूप या रावणाला जास्त आहे. तू म्हणालास ब्राह्मणाच्या पोटी जन्माला मानलं आहे, पण माझ्या आईच्या कुळासाठी, राक्षस कुळाच्या उद्धारासाठी हा नरसंहार करणारा रावण मी माझ्या मातेच्या संस्कारावर चालतोय, मातेच्या वर्णावर चालतोय. मला नाव वाटत नाही. म्हणजे निर्लज्ज आहे. हे तू मान्य केलं. मग तुझ्या मातेनं म्हणे तुझ्यावर संस्कार केले. ज्या लंकाधीश रावणानं स्वतःच्या हिंसेचा सुद्धा विचार केला नाही, तो निर्लज्ज पुरावा. मला सांग, नलकुबेराची पत्नी आणि त्या पत्नीच्या जीवनात जो प्रसंग घडविलास, हा प्रसंग माणूस म्हणून एक राक्षस म्हणून तुला शोधला का? माणूस म्हणून म्हणू नको. मी राक्षसांचा राजा आहे. आता राहिली दुसरी गोष्ट. पुढे कल्प हे बघ. कारण रंभा नामक अप्सरा जिचं लग्न नरकुबेराशी झालं नव्हतं. एवढं कर, ज्यावेळी जबरदस्तीनं मी तिचा उपभोग घेतला, त्यावेळी हा रावण अविवाहित होता. त्या औरवाई नसलं आणि जबरदस्ती केली तर चालते. त्याला काय आहे? काय बोलताय? ब्राह्मणाचा पुत्र मी आहे. धर्म काय मी जाणतोय. पण धर्माची हवी सांगू नको. त्याला काय आहे? कळत होता. धर्माचं तुला कळत होता. परस्त्रीच्या जीवनात तू एक कृत्य केलं नसतं. लंकाधीश ब्राह्मण कुळात तू जन्माला आला. जन्माला ते कृत्य जेव्हा तू केलं, याचा अर्थ तू निर्लज्ज आहेस. ब्राह्मणाच्या कुळात जन्मलो
बाबतीत अतिप्रसंग करताना कोणाकडे विचार करायला हवा. कळणार निघाले. करणारे कळलं मला. या विश्वात सांगायची गरज नाही. या विश्वात माझी लोकप्रक्षा मला मोठी आहे. ते माझ्याला जमतंय, ते मला पचतंय, ते कृत्य करतोय. परिणामाचा विचार मी करत नाही. अरे परिणामाचा विचार तू कशाला करणार आहेस? निर्लज्ज माणूस तुम्ही का म्हणालो? कारण पराक्रमाच्या गोष्टी तू करतोयस. अरे ज्यानं पराक्रमाच्या गोष्टी कराव्या जो शक्तिवान खरोखरच आहे. तू शक्तिवान नव्हे, तू शक्तिहीन आहे. ही शक्ती ही हो याला कारण आहे. सगळं कपिल ऋषींच्या बाबतीत तुझं काय झालं? ऐकूया बोल. कपिल ऋषींच्या बाबतीत ज्यानं सामर्थ्य दाखविण्याचा प्रयत्न केला तो लंकाधीश तू गेला होतास ना? तू कपिल बनवता प्रयत्न केला होतास ना? कुणावर? मग त्याने एक श्रीमंता तुझ्या ठेवली भूमध्येवर पडला. किती वेळ घोषित होता? या विश्वात बाळांनो माझ्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती असतील. पण ऐकून घे, मी काय म्हणालो? प्रसंगी डोक्यावर पडेल, पण तुला शोभाला देईल. नाही पडलं तरी ते उभाच आहे हे मात्र बरोबर आहे तुझं. कारण अरे त्यांच्या एका हस्तानं तू पडला, तो पडला. पुनश्च ज्यावेळी तुला शुद्ध आली, जागच्या वेळी आली, तर पुनश्च त्यांच्याजवळ पाहिला. त्यांचं तेज पण पुनश्च पडला. असं किती वेळा पडला? आणि पराक्रमाच्या गोष्टी करायच्या चालतो. हे नागोबा, हे लक्षात ठेव. दिवस जरी तुझे येणारे असते, दिवसाच्या गोष्टी मला सांगू नको. तुझे दिवस आले येणार. जेव्हा दिवस येतील ना तेव्हा तू येतोपर्यंत जा. आता आला तो घरा खेळल्याशिवाय जाणार नाही. कुणाची? हे थांब.
Thank you.